हिवाळी अधिवेशन निम्म सरलं तरीही झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा विधिमंडळात का मांडण्यात आला नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल हायकोर्टाने सवाल केला। मात्र असं असतानाही विरोधकांचे या प्रकरणावर मौन असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विरोधकांचं तेरी भी चूप मेरी भी चूप हे धोरण आहे का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। तसंच पार्थ पवारांना विरोधकांचाही सॉफ्ट कॉर्नर आहे का असाही प्रश्न विचारला जातोय। त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दडपलं तर जाणार नाही ना अशी ही शंका आता उपस्थित केली जाते। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। अखिल भारतीय पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपकजी, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण हे राज्यामध्ये गाजलेलं होतं। झी 24 तासने संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि यानंतर पार्थ पवारांवर अद्याप कारवाई झाली नाही, एफआयआर का दाखल झाला नाही असा सवाल कोर्टाने देखील विचारला। अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र आता अर्ध्याहून जास्त अधिवेशन हे सरलेलं आहे, मात्र तरी देखील विरोधक या प्रकरणी गप्प का असा सवाल विचारला जातोय। काय वाटतं, विरोधक गप्प का असतील? नाही, खूप धक्कादायक आहे की कोर्टाने विचारावं आणि सरकारने त्याच्यावरती भूमिका घेतलेली नाही। त्याच्यामुळे सरकार जाणीवपूर्वक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे पार्थ पवार यांना पाठीशी घालतायत। त्यांना व्हीआयपी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय का हा प्रश्न आम्ही विचारतोय। आणि दुर्दैव आहे की झी 24 तासने सामाजिक बांधिलकी म्हणून दलितांच्या महारवतन जमिनीचा प्रश्न राज्याच्या पटलावरती आणला आणि राज्य सरकार मात्र गप्प आहे, विरोधक गप्प आहेत। त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांवर चर्चा होते, तुकाराम मुंडेवरती चर्चा होते, परंतु ही दलितांचा प्रश्न आहे म्हणून जाणीवपूर्वक याच्यावर चर्चा होणार नाही। कोर्टाने विचारलं गुन्हा का दाखल झाला नाही, याच्यामध्ये पार्थ पवारला आरोपी का केलं नाही, तरी सुद्धा सरकारला याच्याबद्दल गिल्टी फील होत नाही। आणि हे सगळे केवळ हा प्रश्न दलितांशी निगडीत आहे म्हणून त्याला न्याय द्यायचा नाही का, हा सुद्धा प्रश्न आम्ही या माध्यमातून विचारतोय। आम्ही या ठिकाणी अवाक आहेत की का पार्थ पवारला पाठीशी घातलं जातंय। एक सुनियोजित त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा खेळ राज्य सरकार करतंय। खुद्द गृहमंत्री करतायत, महसूल मंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत। केवळ उपमुख्यमंत्र्याचा पोरगा पार्थ पवार आहे म्हणून जर वाचवायचं असेल तर न्यायाची समानता कुठे आहे? न्याय सुद्धा आता जात बघून दिला जाणार आहे का? न्याय सुद्धा आता माणसं बघून दिला जाणार आहे का? न्याय सुद्धा आता व्हीआयपी म्हणून त्या ठिकाणी गणला जाणार आहे का? उघड उघड पार्थ पवार यांना पाठीशी का घातलं जातंय, हा प्रश्न दलितांशी निगडीत आहे। राज्य सरकारने याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे। पण तुम्ही जसं म्हटले की तेरी भी चूप मेरी भी चूप असाच असणारा या ठिकाणी हा प्रकार दिसतोय। पार्थ पवार यांना जर आता लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये अटक झाली नाही किंवा गुन्हा दाखल झाला नाही तर त्या ठिकाणी आम्ही आता शांत बसणार नाही, आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकारला वाटत असेल की आम्ही हे प्रकरण दडपून टाकू आणि पार्थ पवारला वाचवण्यासाठी कोणती भूमिका घेऊ तर हे आम्ही होऊ देणार नाहीत। राज्यभरात अनेक महारवतन जमिनीचे प्रकरण बाहेर येत आहेत, परंतु यांना चर्चाच करायची नाही अधिवेशनात, म्हणून दिशाभूल करणाऱ्या चर्चा करायच्या। कुठं त्या ठिकाणी राणे म्हणतायत लाडली बहीण योजना मुस्लिमांना देऊ नका, 2 पेक्षा जास्त अपत्य असतील, हे काय मुद्दे असू शकतात अधिवेशनात चर्चा करण्याचे? आमच्या महारवतन जमीन एवढी त्या ठिकाणची महागडी जमीन, जवळपास 40 एकर जमीन लुटली गेली आहे आणि राज्यभर अनेक प्रकरण आपण झी 24 तासने घेतल्यानंतर बाहेर आलेत। त्याच्यावरती महारवतन निर्मूलनचा जो कायदा आहे तो लागू करण्यासाठी का चर्चा होत नाही? पार्थ पवारला अटक करण्यासाठी का चर्चा होत नाही? कुणीच का पार्थ पवार बद्दल बोलत नाही? म्हणजे एवढी कशी मिली बघत असू शकते? विरोधक सुद्धा बोलत नाही, सत्ताधारी सुद्धा बोलत नाहीत। एक फक्त त्या ठिकाणी आपली मीडिया झी 24 तास जर सोडलं तर सामाजिक बांधिलकीमध्ये कुणी दिसत नाही आणि हे धक्कादायक आहे की हा प्रश्न फक्त दलितांशी निगडीत आहे म्हणून तो मार्गी लावला जात नाही, याचा आम्ही निषेध करतो। दीपकजी, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला। खरं तर पार्थ पवार म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, त्यामुळे सरकारमधले नेते जरी बोलत नसले तरी देखील विरोधकांकडून अपेक्षा केली जाते की विरोधकांनी या मुद्द्यावर भाष्य करावं, कारण अधिवेशन त्यासाठी आहे, कारण समाजातील अनेक घटकांचे मुद्दे मांडण्यासाठी सरकारकडून या मुद्द्यांवर
उत्तरं मिळवण्यासाठी हे अधिवेशन घेतलं जातं. मात्र इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर विरोधकच गप्प बसत असतील तर नेमकी अपेक्षा कुणाकडनं करायची हा मुद्दा लावून धरण्याची? नाही, आता अधिवेशन हे इव्हेंट झालेलं आहे. चहा पाण्याचा इव्हेंट, फॅब्रिक मुद्द्यांचा इव्हेंट. इव्हेंटसाठी हिवाळी अधिवेशन घेणार आहेत का तुम्ही? मग ती प्रक्रिया पार पाडण्याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही जर मुद्द्यावर बोलत नसाल, डोंगराळेचं चिमुरडीचं प्रकरण कुठे आहे त्याची चर्चा? हम्म. आदिवासींचे हत्याकांड त्याची कुठे चर्चा? दलितांचे हत्याकांड त्याची कुठे चर्चा? महार जमिनीचा, गायरान जमिनीचा प्रश्न एवढा ज्वलंत आहे. चिमूटभर जमीन आमची तुम्ही ती हिसकावून घेताय आणि त्याच्यावरती चर्चा होणार नाही. विरोधक सुद्धा या ठिकाणी मिळालेले आहेत. हे दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये अधिवेशन फक्त नावापुरते आणि इव्हेंट पुरते केले जातात. त्याला अर्थ राहिलेला नाही, आता काही अपेक्षा राहिलेली नाही. आणि वरून तुम्ही गाण्याचे कार्यक्रम ठेवून त्या ठिकाणी अनेक पद्धतीचे व्हिडिओ बघतोय. फॅशन शो सारखेच तिथलं असणार एक चित्र बाहेर येतंय. हे ठरवल्याशिवाय होत नाही. आम्हाला महाराष्ट्रातल्या मूलभूत प्रश्नावरती बोलायचंच नाही, केवळ हिवाळी अधिवेशन येतंय म्हणून ते राबवायचं. हा एक इव्हेंटचा प्रकार झाला. पार्थ पवार सारखा ज्वलंत प्रश्न या महाराष्ट्रात असू शकत नाही. आज दलितांची जमीन लाटली, हे अट्रॉसिटीचं प्रकरण आहे. त्यात अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. आज दलित अत्याचाराचे प्रकरण महाराष्ट्रात वाढलेत, त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे आमच्या जमिनी लुटा, आमच्यावर हल्ले करा, तरी सुद्धा अधिवेशनात चर्चा होणार नाही. आणि मत मात्र घेताना, निळा झेंडा घेताना लाज वाटत नाही. सत्ताधारी असो की विरोधक असो, निळा झेंडा तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये घेता, गाड्यावर लावता, कार्यालयावरती लावता, गळ्यामध्ये निळे रुमाल टाकता आणि दलितांना न्याय द्यायचा म्हणलं तर त्या ठिकाणी तुम्ही सगळे एक होता. पार्थ पवार केवळ अजित पवारांचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालणार? उद्या त्यांनी हत्याकांड केलं तरी तुम्ही पाठीशी घालणार आहेत का? एखाद्या मंत्र्याची जमीनच जर घाच्यात घातली असती तर हे गप्प बसले असते का? पण केवळ दलितांची जमीन लुटली म्हणून गांभीर्य नाही. कारण इथं दलित फक्त शोषणासाठी जन्माला आलेले आहेत. लाज वाटली पाहिजे राज्य सरकारला आणि विरोधकांना सुद्धा. इव्हेंट करता अधिवेशनाचा, मतासाठी बाबासाहेबांचा फोटो, मतासाठी निळ्या टोप्या आणि दलितांच्या जमिनी लाटल्या जात आहेत, त्याच्यासाठी काहीच नाही. खरं गंभीर आहे आणि दीपकजी, महाराष्ट्रात तुम्ही खूप यांना जर महत्वाचा वाटत मुद्दा हा असेल मांडताय. पाहत नाही. मतांसाठी जनतेसमोर समोर येतात, मात्र ज्या वेळेस अशा मुद्द्यांवर भाष्य करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र विरोधक देखील गप्प बसतात. त्यामुळे ही नक्कीच गांभीर्याची बाब आहे. आता अधिवेशन तर झालेलं आहे, मात्र येत्या काही दिवसांमध्ये तरी विरोधक यावर बोलणार का आणि सरकार देखील यावर काही ठोस कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही साधलेल्या या संवादासाठी.